मुंबईत काल 267 ते 300 मिलीमीटर पाऊस. पूरस्थिती हटवण्यासाठी पालिकेचे 441 पंप तैनात. आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबईमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा. 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. सकाळपासून 2 वाजेपर्यंत हार्बरवरच्या लोकलला लागला होता ब्रेक. सेंट्रल रेल्वेवरची अप मार्गावरची जलद वाहतूक मात्र अजूनही ठप्प. पावसामुळे मुंबईमधील पाणी साठ्यामध्ये 7 ते 8% वाढ. मुंबईमधील 7 धरणांमध्ये 18.74% पाणीसाठा तर विहार तलाव ओव्हरफ्लो. किल्ले रायगड आज पर्यटनासाठी बंद. काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचं पाऊल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. काही ठिकाणी 205 मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज. तापी नदीवरच्या हातनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. 41 पैकी 10 दरवाजे उघडले. 19,105 क्युसेक वेगानं होतोय पाण्याचा विसर्ग. अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानं बळीराजा चिंतेत, तर बुलडाण्याचं गारड गावाला पुराचा वेढा. पुण्यामध्ये काल एकाच रात्री हिट अँड रनच्या 2 घटना. दोन्ही घटनांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू, एक कॉन्स्टेबल जखमी. दोन्ही वाहन चालक फरार. लंडनमधील वाघनखं शिवरायांची नाहीच. इंद्रजित सावंतांना लंडनच्या म्युझियमचं पत्र. सावंत म्हणतात वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत. सचिन अहिर म्हणतात सरकारनं संभ्रम दूर करावा. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा